कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि आजच लागली आहे पौर्णिमा. उद्या सकाळी तर 10 पर्यंत संपून पण जाणार आहे. माहीत नाही का कॅलेंडरमध्ये उद्याची रक्षाबंधन दिली आहे, पण उद्या सकाळी 10च्या आतमध्येच मग ओवाळायचं वगैरे. आणि आज दिवसभर तर आहेच, मग आजच साजरा करणार आहे. आता हे रक्षाबंधन तर नावाला झालंय. मला तर वाटतं भावाने रोजच त्याच्या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे. सगळ्या संकटातून असं नाही की फक्त मोठे संकट आले तरच, मानसिक पण आधार दिला पाहिजे. प्रत्येकच गोष्टीत भावानी बहिणीला पाठिंबा तर दिलाच पाहिजे, काही का असे ना. प्रत्येक बहिणीला भाऊ तर हवाच. आता ज्यांना नाही तर त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण पाहिजे. भाऊ असल्यावर जी मजा आहे ना ती कशात नाही बाकी. आता सहज ना बसल्या बसल्या सगळी कामं आवरली आणि सहज असं डोक्यात क्लिक झालं की आज आता मार्केटमध्ये खूप गर्दी असेल, राख्या वगैरे घ्यायला जातील सगळेच जण. आता प्रत्येक बहीण नाही का 1-2 दुकानं तरी मिनिमम फिरणारच. जास्त फिरणार आहे, पण म्हणते मी की कमी दुकानं फिरेल. आणि ह्या राखीचा धागा आवडत नाही, त्या राखीचं वरचं काहीतरी आवडत नाही असं म्हणणार आहे. आणि एक राखी शोधण्यासाठी फिरणार आहे. आता बरंचसं दुकानं वगैरे फिरून घेणार आहे. तर माझी भावांना नाही का असं, प्रत्येक भावाला तर विनंती आहेच, पण जे भावांच्या बहिणींचे अजून लग्न राहिलेत ना, तर ती बहीण जर एका राखीसाठी एवढे 4-5 दुकानं फिरते, तर तुम्ही पण 4-5 स्थळ बघायला काही हरकत नाही. आणि तिला चांगला जोडीदार शोधून द्यायला सुद्धा तुम्ही माघार घेऊ नका. कारण की आता तुम्ही तुमच्यासाठी ती एवढं करते, तर तुम्ही पण तिच्यासाठी ह्या महत्त्वाच्या क्षणाला करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तर ज्यांच्या बहिणींचे लग्न झाले नसतील, तर त्यांनी ह्या रक्षाबंधनमध्ये असं ठरवा की आम्ही आमच्या बहिणीला खूप छान प्रकारे असं स्थळ, छान असा मुलगा शोधून देऊ, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर तिचा त्रास होणार नाही. जर तुम्ही आत्ता हलगर्जीपणा केला, आत्ता तिला चांगलं स्थळ बघून नाही दिला, हां आता काय एकच स्थळ बघितले, चला आता काय होतं, किती बघायचे तुझ्यासाठी आणि कुठं आता चांगला शोधायचा, असं तू म्हणतच राहिली तर काय चांगलं भेटणार आहे का, असं जर तुम्ही आत्ता हलगर्जीपणा केला तर आयुष्यभर तुम्हालाच वैताग होणार. तुम्हाला बरं वाटणार आहे का तुमच्या बहिणीला दुःख होतं आहे किंवा तुमच्या बहिणीला त्रास भेटतो? त्यापेक्षा आत्ताच आधी, म्हणजे काही घडायच्या आधी तुम्ही थोडं तिच्यासाठी उभे राहा. तिच्या आता प्रत्येक मुलगी तर पायावर तिच्या सक्षम उभीच असते. खूप मुली शिकलेल्या पण आहेत. मुलींना त्यांचा पैसा कसा कमवायचा त्याही गोष्टी माहिती आहेत. त्या त्यांचं सगळं हँडल करू शकतात. पण जिथं आता मेन गरज आहे तुमची, तिला चांगला जोडीदार शोधून देणं, चांगलं घर शोधून देणं, तिथं तुम्ही 10 दुकानासारखं 10 घरं जरी फिरले ना तरी काही हरकत नाही. ते वर्थ इट. त्याच्यामुळे ह्या रक्षाबंधनाला थोडासा संकल्प करा की आम्ही आमच्या बहिणीला छान प्रकारे घर शोधून देऊ आणि तिचं आयुष्यभर आम्हाला त्रास न हो, आनंदाने ती राहतीये हे आम्हाला ऐकायला मिळेल. तर आज पौर्णिमा आहे, तर आई म्हटल्या सत्यनारायणाची पोथी मांडणार आहेत, पूजा वगैरे मांडणार आहेत. त्या तशाही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मांडतातच, पण ह्यावेळेस आता स्पेशल जरा रक्षाबंधन वगैरे, तर म्हटल्या पोथी वगैरे मांडूया आणि पूजा मांडून पोथीचं वाचन करणार सत्यनारायणाची. आईंची देवपूजा करून झाली आहे. आता ना आमच्याच पारिजातकाच्या झाडाला इतके सुंदर फुलं येतात आणि किती मोठा साडा पडतो. आई आणि या गाथाने सकाळीच गोळा करून आणलेत. आईंसाठी फराळाचं तयार करत होते, तर इथं त्यांना बटाटा परतायला. आईन मी आज बाय डिफॉल्ट मॅचिंग झालं. आईंनी पण पिंक कलरची साडी घातली. आई आपण आज मॅचिंग झालं दोघी, पिंक कलर. आपलं पुस्तक बी येते तिकडं. स्वतः नगरास गेला तो साधू रक्षा वंदना जय पडली माशी चांदव बघेले उपाशी. टप टप तिकडे बघ बरोबर. पौर्णिमेचा मस्त असा चंद्र वगैरे बघून झालाय. आई उपवास सोडतायत, आम्हाला अजून जेवण करायचे. तर हा व्हिडिओ मी आज इथेच थांबवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.